मागच्या चतुर्थीला आपण एक 2 किंवा काही आपण विवेचन ऐकलं होतं. तर या चतुर्थीला आपल्याला वसंत भांबरे सर आहेत, तर ते एक श्लोक आपल्यासाठी सांगणार आहे. ते श्लोक म्हणतील आणि श्लोकाचा अर्थ आपल्याला एक 5 ते 10 मिनिटांमध्ये सांगतील. आपण प्रत्येक चतुर्थीला हा उपक्रम चालू ठेवू. यावर्षी भांबरे सर आहेत, पुढच्या महिन्यामध्ये अजून कोणीतरी आपण निवडू. 2 जण इच्छुक असतं तुम्हाला पण देऊ आपण वेगवेगळे श्लोक देऊ. श्लोक आपण आपल्या मनाने कोणताही निवडायचा आहे. असं काही नाही की तुकारामांचा घ्या किंवा ज्ञानेश्वरांची ओवी घ्या किंवा रामदास स्वामींचं नामदेवाचं कोणतंही एखादी ओवी, अभंग, श्लोक मराठीमधला किंवा कबीरचा दोहा असतो. तर असं आपण काहीतरी एखादं घ्यायचं आणि त्याचा आपल्या व्यवहारासाठी काय उपयोग आहे हे आपल्याला सांगायचं. तर मी भांबरेंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा श्लोक इथं सादर करावा. सर्वप्रथम मी गणपती महाराजांना अभिवादन करतो. आज संकष्टी चतुर्थी आणि गणपती बाप्पा आपले सर्वांचे संकट हरण करत असतात आणि त्यातल्या त्यात आपले गणपती बाप्पा चिंतामणी गणपती बाप्पा आहे. तर ते सर्वांची चिंता दूर करण्याचं काम करतात. आपण प्रत्येकाची चिंता आपण त्यांच्यासमोर मांडत असतो आणि आपले ते दुःख दूर करत असतात. तर आपली भारतीय संस्कृती ही सर्व जगामध्ये वंदनीय आहे, श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमध्ये आपले महाराष्ट्राची जी भूमी आहे ती संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राच्या या महाराष्ट्र भूमीमध्ये संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत रामदास स्वामी असे महान संत होऊन गेले. तर त्यातल्या त्या संत रामदास स्वामींनी एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे मनाचे श्लोक. त्याच्यातला मी सर्वप्रथम जो श्लोक आहे त्या श्लोकाचं मी आज इथं हे करणार आहे, विश्लेषण करणार आहे. तर माझ्या मागे एक तो श्लोक म्हणायचा आहे. तर हात जोडून गणाधीश जो ईश सर्वांचा नमो शाया नमो पंथानंदया राघवाचा जय जय गणेश. तर गणपती हे सर्व गणांचे अधिपती आहेत आणि म्हणून या ग्रंथांच्या सर्वात प्रथम कोणतंही आरंभीचं जे काम असतं, आपलं कोणतंही कार्यारंभ करत असताना आपण गणपतींचं स्मरण करायचं असतं. आणि गणपती हे सर्व गुण संपन्न आहेत. त्यांचं म्हणजे समजा त्यांचे सर्व गुणांचा मध्ये ते धैर्यशील आहेत, धैर्यचा, त्यानंतर दूरदृष्टी, त्यानंतर ते अगदी चांगल्या प्रकारे श्रवण करणारे म्हणजे सर्व श्रुत हा गुण त्यांचा आहे. तसेच सूक्ष्मदृष्टी, बहुश्रुतता, त्यानंतर उद्योगशीलता, क्षमाशीलता, दृढता, शौर्य, धैर्य, कर्तृत्व आणि लोकसंग्रह, निस्वार्थता अशा गुणांचे स्वामी ते गणपती आहेत. आणि अशा या गणपतींचा आपण सर्वप्रथम स्मरण करून या गणपतींचा जे आपण स्मरण करत असतो त्यामुळे आपल्या कार्याचा आरंभ करत असतो. आणि अशा या रूपाने सर्व निर्गुणांचे रूपांतर या गणपतींच्या या गुणांमुळे सगुणात झालेले आहे. आणि म्हणून या सगुणात झाले आणि म्हणून त्यांचं ओंकारात रूपांतर झालेलं आहे. आपण ओंकाराची जर आडवी प्रतिमा धरली तर गजानन गणपती महाराज आपल्याला त्याच्यात प्रकट झालेले दिसत असतात. तर अशा प्रकारे सर्व गुणांचा इथं अर्थ त्या गणपती महाराजांचे सर्व गुण इथं दिलेले आहेत. त्यानंतर सामान्य मनुष्य हा आपल्या कृतीप्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे चांगलं वाईट ठरवत असतो. परंतु या श्लोकामध्ये जे काही आपल्याला चांगलं आणि वाईट त्याच म्हणजे आपल्याला जे ग्राह्य धरायचं नाही ते वर्ज्य आहे. तर ते
आपण ठरवत असतो, परंतु मुळात ते चांगलं आणि वाईट नसतंच. प्रत्येक गोष्टीत काही ना काही चांगलं असतं असं या श्लोकामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक उपयोग करणाऱ्यावर, प्रत्येक गोष्ट ही त्या उपयोग करणाऱ्यावर अवलंबून असते आणि म्हणून या पृथ्वीवर शुद्ध तत्वच या सृष्टीवर असतं, सगळीकडे पसरलेलं असतं. तर त्यानंतर विघ्नहर्ताच्या या नमनानंतर सरस्वती देवीचं वंदन केलेलं आहे. नमू नमू याचा अर्थ या दोघांचं वंदन आहे, गणपतींचं आणि सरस्वती देवीचं. या अर्थ तिथं दिलेला आहे. तर सरस्वती देवी ही सर्व आदिशक्ती आहे आणि तिच्या 4 वाचा आहेत, 4ही वाचांनी परा, त्यानंतर मध्यमा, पश्चंती, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाचांनी स्मरण करून आपण परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय, देवापर्यंत पोहोचायचंय, रामापर्यंत पोहोचायचंय असं संत रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग आपल्याला जो प्रश्न उभा राहतो तो काय, की आपल्याला कार्य नेमकं कोणतं हाती घ्यायचं, तर कोणतं कार्य करायचं आहे. तर राघवराम परमात्मा स्वरूप यांचं रूप जाणण्यासाठी आपल्याला त्यांच्या त्या कार्याला जायचं आहे आणि ते रूप जाणून घेण्यासाठी संत रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक या ग्रंथाचं हे दिलेलं आहे, हवाला दिलेला आहे की हा ग्रंथ तुम्ही जर वाचन केला, याचे श्लोक पाठांतर केले तर निश्चितच तुम्हाला परब्रह्मापर्यंत पोहोचता येईल. श्री गणेशाय नमः. एक श्लोक जो गणाधीश जोशी सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, म्हणजे आपल्या इथं सर म्हणजे की माझ्या मागं म्हणा, पण सगळ्यांनाच पाठ येतो, सगळ्यांच्या मागे म्हणायची तुम्हाला गरज नाही पडत. आणि महाराष्ट्रामध्ये जो राहतो तो मराठी आहे, तसा एकही माणूस नसेल की त्याला रामदास स्वामींचा एखादा श्लोक किंवा एखादी ओवी माहिती नसेल असं नाही कोणी. एखाद्याला पूर्ण 205 पाठ असतील, एखाद्याला एखादी ओवी तरी पाठ असेल, पण श्लोक माहिती नाही असं त्याला जे समर्थ ग्रंथी जे आहेत त्याला मनोबोध असं म्हणतात, मनाला केलेला बोध. आचार्य विनोबा भावे हे मनाच्या श्लोकाला मनाचे उपनिषद असं म्हणतात. आपल्याला वेद, उपनिषद, पुराण हे शब्द आपल्याला माहिती आहे. उपनिषद, उप म्हणजे जवळ जाणे, निषेध म्हणजे जे काही उत्तम आहे, म्हणजे भगवंताच्या जवळ जाण्याचा जो मार्ग तो उपनिषद असं म्हटलेला आहे. आणि सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला स्वामींनी मनाचे श्लोक सांगितलेला आहे. आता मनाचे श्लोक शाळेमध्ये 5वीच्या 6वीच्या मुलांनी पाठ करायचे का आपल्यासारख्या प्रौढ माणसांनी पाठ करायचे? शाळेतल्या मुलांनी पाठ करून ते फक्त घोकंपट्टी होईल त्यांनी फक्त, परंतु आपण आधी हे वाचले पाहिजेत, अनुभवले पाहिजेत आणि ते आपल्या व्यवहारामध्ये आपल्या व्यवहारामध्ये ॲप्लिकेशन केलं पाहिजे, अप्लाय केलं पाहिजे, तर त्याचा फायदा होईल. जर मला पाठ असतील तर मी मल्हारला शिकवेल, त्याला सांगेल मग मल्हार पाठ करेल. माझ्याकडे काही पालक येतात ते म्हणतात की आमच्या मुलांना श्लोकच येत नाही, आमच्या मुलांना हेच येत नाही, आमच्या मुलांना आपली संस्कृती पाहिजे. मला माहिती आहे का आली, ओके नाही, आधी मी करेल मग मी त्याला सांगेल. आधी करावे मग करवावे, आधी धरावे मग धरवावे, शहाणे करून सोडावे सकल जग. काय की आता हा जो श्लोक आपण सगळ्यांनी घेतला, साधारणतः मला वाटतं 20 दिवसांपूर्वी सर माझ्याकडे ओपीडीमध्ये आले होते आणि त्या दिवशी आमचं असं बोलता बोलता आमचं चेकअप वगैरे सगळं झालं. आम्ही त्यांना सहज म्हणलं की तुम्ही यावेळेस एखाद्या श्लोकाचं निरूपण करू शकाल का? सरांनी एका सेकंदात हो म्हटले, त्यांनी वेळ लावला नाही आणि अभ्यास करून त्यांनी निरूपण केलं. थोडं मी त्या श्लोकामध्ये अजून 1-2-3 वाक्य सांगतो की गणाधीश जो ईश, गणाचा आदेश. गण म्हणजे काय? गण म्हणजे समूह, समूह नाही, गण म्हणजे समूह. मग समूहांचा ईश म्हणजे सर्वोत्कृष्ट, जो प्रमुख आहे. मग गणांचा, मग गण कोणते? गणांचा प्रमुख म्हणजे गण कोणते या ठिकाणी प्रश्न विचारायला पाहिजे. श्लोक वाचताना आपल्याला हे करायचं की प्रत्येक शब्दाची फोड करायचा प्रयत्न करायचा. मग गण म्हणजे शिवगण असं नाही, शिवगण असतात, मनुष्यगण, असे जे सगळे गण असतात. तर ह्या गणांचा जो
देवगण असतात. देवगण, शिवगण, मनुष्यगण, राक्षसगण ह्या सगळ्या गणांचा जो प्रमुख आहे तो गणपती आहे. मग परत बघा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, तर सरांनी गुणांचं वर्णन केलं. सरांनी 8-9 गुण सांगितले. तो धैर्यशील आहे, दूरदृष्टी आहे, उत्तम श्रोता आहे. अजून एक गुण, जेव्हा आपण अध्यात्माकडे येतो किंवा श्लोकांमध्ये येतो, संतांकडे येतो ना, तेव्हा त्याला 3 गुण अपेक्षित असतात. 3 गुण कोणते? सत्व, रज आणि तम. सत्व म्हणजे जे चांगलं गुण आहे, रज म्हणजे थोडेसे वाईट गुण, सॉरी सत्व म्हणजे चांगले, रज म्हणजे मिक्सर आणि तम म्हणजे वाईट गुण. तर जे सत्वगुणांचा देव असतो विष्णू, रजगुणाचा देव आहे ब्रह्मदेव आणि तमोगुण म्हणजे वाईट किंवा जो संहार करतो त्याचा देव आहे शंकर, महादेव. मग ओंकार ह्या शब्दामध्ये 3 देव एकत्र आहेत बघा. अकारतो ब्रह्म, उकारतो विष्णू, मकरतो महेश. उम ह्या 3 मात्रा एकत्र येऊन ओंकार झालाय. तुकारामाचा अभंग आहे, अकारते ब्रह्म, उकारतो विष्णू, मकरतो महेश जाणील. तर असं हे प्रत्येक शब्दाची फोड करून आपल्याला श्लोकाचा अभ्यास करायचा. पुढचा की नमो शारदा मूळ चत्वार वाचा. हे 4 वाचा सरळ सांगितलं, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. माहिती आहे सगळ्यांना, याचा अर्थ माहिती आहे. ठीक, एकाला जर माहिती नसतं तर मी परत सांगतो, आपण खूप वेळेस ऐकलेलं आहे. मी जे बोलतोय ना, हे बोलणं याला म्हणायचं वैखरी. जे माझ्या कंठातून बाहेर येत आहे ना, तोंडा शब्द रूपाने, त्याला म्हणतं वैखरी. दुसरी असते मध्यमा, जी माझ्या कंठांमध्ये असते. तिसरी असते पश्चंती, जी हृदयामध्ये असते. आणि परा असते नाभीपाशी. जेव्हा माझी मुलगी गाणं शिकायला लागते, आपल्यापैकी जे कोणी गाणं शिकत असेल तर आपले सर, गाण्याचे शिक्षक म्हणतात की पोटातून गा. पोटातून गा म्हणजे नाभीपासून गा. प्रत्येक वाणीची, भाषेची उत्पत्ती ही नाभीपाशी होत असते, ती परावाणी असते. आता थोडं अजून डीप जो ना, थोडं लक्ष देऊ नाही का, की मी जेव्हा जप करायला लागलो तेव्हा मी जप कसं करणार आहे? श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, त्याला म्हणतो वैखरी. हळूहळू जेव्हा माझं मन गुंतत जातं तेव्हा मी कसं करतो? गुणगुणायला लागतो, बरोबर आहे. मग हळूहळू इतकं इतकं सूक्ष्म होतं की माझे वोकल कॉर्ड्स, त्याला आपण श्रवण यंत्र म्हणतो, त्यामध्ये थोडे व्हायब्रेशन्स यायला लागतात. त्या व्हायब्रेशन्स ज्याला म्हणतात मध्यमा, की फक्त माझी मला जाणवू शकते. त्यानंतर व्हायब्रेशन पण येत नाही, कुठंतरी आपण ट्रान्स फेजमध्ये जातो, त्याला म्हणायचं पश्चंती, की ज्याचा उगम हृदयापाशी असतो. पश्चंती ह्या लेवलपर्यंत तुम्ही आम्ही कोणी जाऊ शकत नाही, फक्त ज्ञानेश्वर माऊली किंवा तसेच संत जाऊ शकतात. मी जर जप करायला बसलो सकाळी तर माझ्या मनामध्ये 100 प्रश्न येतात. हॉस्पिटलमध्ये काय चालू आहे, बायकोने स्वयंपाक केला आहे का, मला पेस्ट मार्क किती पडले, बरोबर की नाही? तसं तुम्हाला येत असतील. त्यामुळे जप करताना जी अवस्था कमी म्हणजे सूक्ष्म होत जाते ती पश्चंती. आणि पश्चंतीच्या शेवटी जी असते ती असते परा. परावाणीमध्ये ज्ञानेश्वर माऊली फक्त क्षणभर राहू शकतात, कारण ती वाणी किंवा ती अवस्था इतकी तेजस्वी आहे की ती पाहिली की डोळ्यासमोर एकदम वीज चमकते. तर आपण टीव्हीमध्ये बघतो रामायण महाभारतामध्ये एकदमच एखाद्या एकदम घाण लागलेलं असतं, ते एकदम चमकतं घेतलं. तसं की दिव्य प्रकाश डोळ्यासमोर येतो की तो आपण सहन करू शकत नाही, फक्त क्षणभर सहन करू शकतो, त्याला म्हणायचं परावाणी. पण ज्ञानेश्वर माऊली क्षणभर परावाणीमध्ये आणि मग पश्चंतीमध्ये, परा टू पश्चंती, पश्चंती टू परा. परामध्ये किती वेळ? क्षणभर. परत पश्चंती, ही त्यांची फेज चालू असते. मी वैखरीच्या पुढे जाऊ शकत नाही. पण माऊली क्षणभर, परा खूप वेळ, पश्चंती, हा त्यांचा प्रवास सुरू असतो. त्याला म्हणतो ध्यान लागली. देवाची द्वारे उभा क्षणभरी, तो क्षण हा आहे. असा क्षण नाहीये मी निरामाला जायला आणि गणपती बाप्पाला असं केलं, हा क्षण अपेक्षित नाहीये. आपण आपल्या सोयीने तो क्षणाचा अर्थ लावून घेतला. चाललं बाजारामध्ये मम्मादेवी दिसली, झाला क्षणभर. माऊली म्हटलेले देवाची द्वारी उभा क्षणभरी, तर तो क्षण अपेक्षित नाहीये, तो परावाणीतला क्षण आहे. असं आपल्याला श्लोकाचा अभ्यास करायचा आहे की एकेका शब्दाचा विग्रह, संधी डिटेल बदल करायचे. शेवटचं चरण नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमुपंथ आनंद. या गमू म्हणजे चालणे, पंथ म्हणजे मार्ग, अनंत म्हणजे ज्याला शेवट नाही असा राघवाचा मार्ग. चरण तू बरोबर सांगितलं की परब्रह्माचा जो मार्ग आहे तो अनंत आहे, त्याला
सुरुवात पण नाही आणि शेवट पण नाही असं आपण एक 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 श्लोक करत जाऊ. आता ह्या श्लोकचा मला अभ्यास करायला कमीत कमी 20 दिवस लागले. तेव्हा पुढे मला याचा थोडाफार अर्थ समजायला लागला आणि मी उगीच भिंतीला ऐकत असतो, काकूला ऐकत असतो श्लोक. तर मला असं वाटतं की पुढच्या चतुर्थीला पण आपण अजून एखादा 1 किंवा 2 श्लोक घेऊन उत्स्फूर्तपणे म्हणून तयार आहे का? अरे कोणीच तयार नाही, मलाच नाही घ्यावं लागेल. मग मला वाटतं इंगळे काकांचा खूप चांगला अभ्यास आहे. बिलकुल. नाही खरंच काय करा तुम्ही अभंग घ्या एखादा, तुकारामध्ये घ्या, कसली ओवी घ्या. 2 मिनिटं बोला. चालेल मग इंगळे काका पुढच्या वेळेस आपल्याला सादर करते. आणि आपण या सगळ्यांची व्हिडिओ करत आहोत. हे व्हिडिओचा आपण संग्रह करणार आहोत चांगल्या व्यवस्थेत आणि हा आपल्या ग्रुपवर आपण शेअर करू. जो कोणी येऊ शकला नाही कामाच्या व्यापामुळे वगैरे, वेळ नसतो काही लोकांना.